फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की जे स्टुडंट्स पीएचडी साठी इंटरेस्टेड आहेत किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीचं नोटिफिकेशन येत आहे, पेट एक्झाम जवळ आहे, त्या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करत आहोत आणि नोटिफिकेशन बघत आहोत, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज अशी आहे की कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव इथलं नोटिफिकेशन आलेलं आहे पेट एक्झामसाठी. म्हणजे जे स्टुडंट्स पीएचडी साठी तयारी करत आहेत किंवा ज्यांना पीएचडी करायची आहे, एंट्रन्सची वाट बघतात कुठल्या युनिव्हर्सिटीत, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे की नोटिफिकेशन आउट झालेलं आहे या पीएचडी एंट्रन्ससाठी, या युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एंट्रन्ससाठी. तर आपण हे डिटेल नोटिफिकेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन कराल या युनिव्हर्सिटीची, कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव, त्यावेळेस तुम्हाला पीएचडी सेक्शनमध्ये गेल्यावर ही स्क्रीन दिसेल. त्यामध्ये पहिलं नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन मिळणार आहे, काय पीएचडी साठी तयारी करायची किंवा पेट साठी स्ट्रक्चर काय असणार आहे. तर हे आपण बघतो आहोत नोटिफिकेशन कसं आहे की याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एंट्रन्स एक्झामचं स्ट्रक्चर, पेपर 1 आणि पेपर 2, 100 मार्क्स साठी पेपर 1 आणि 100 मार्क्स साठी पेपर 2, आणि त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन म्हणजे टोटल 100 क्वेश्चनचा हा पेपर असणार आहे आणि 200 मार्कांसाठी हा क्वेश्चन असणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पेपर जो आहे तो आपला जनरल ऍप्टिट्यूडवर असणार आहे आणि सेकंड जो असणार आहे तो सब्जेक्ट स्पेसिफाय असणार आहे, म्हणजे तोच जो तुमचा विषय आहे पीएचडी साठीचा त्या विषयावर हा सेकंड पेपर असणार आहे. तर जे स्टुडंट्स या पेट एक्झाम साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे एक खास गोष्ट अशी आहे की आम्ही त्यासाठी पेपर 1 साठी एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो स्पेशल या युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी, पेट एक्झामसाठी. जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत पेट एक्झामसाठी, तर या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला काय देण्यात आले, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स. आपण तर बघितलं पहिला पेपर, पहिला सेक्शन जो आहे तो आहे जनरल ऍप्टिट्यूडवर, त्यामुळे त्याच्यावरचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस, नोट्स इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, आणि 20 टेस्ट तुम्हाला सरावासाठी मिळणार आहे, जी ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. कारण कुठल्याही एक्झामला क्लिअर करण्यासाठी आपल्याला सराव खूप आवश्यक असतो आणि त्यासाठी ह्या कम्प्लीट कोर्समध्ये 20 टेस्ट तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून देण्यात येणार आहेत. शिवाय तुम्हाला कम्प्लीट गायडन्स मिळणार आहे पीएचडी ऍडमिशन वरती. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा, त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. तर हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा, कारण एक्झामची डेट जेव्हा येईल तोपर्यंत तुमचा टेस्टचा सराव झालेला असेल, अभ्यास झालेला असेल. त्यासाठी हा कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता देणं गरजेचं होतं. तर आता आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघूया काय आहे नोटिफिकेशन. इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं आहे अकॉर्डिंग्स विथ द युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन मिनिमम स्टँडर्ड्स ऑफ प्रोसिजर फॉर द अवॉर्ड्स ऑफ एमफिल अँड पीएचडी डिग्री रेग्युलेशन 2009 आणि 2016, published in the Gazette of India. The कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव हॅज प्रिपेअर रिवाइज रूल फॉर ऍडमिशन ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. पीएचडी साठी रिवाइज रूल्स त्यांनी तयार केलेले आहेत. काय रूल्स आहेत ते आपल्याला डिटेल नोटिफिकेशन मध्ये दिसतील, पण त्यांनी या डिग्रीच्या कमिशनच्या युजीसीच्या ग्रँट कमिशन नुसार रूल पुन्हा रिवाइज केलेले आहेत. ते कसे आहेत ते सगळे आपण आता बघणार आहोत. तर ही जी पेट एक्झाम आहे जळगाव कंडक्टिंग ऑनलाईन पेट इन नोव्हेंबर 2021, ही एक्झाम जी आहे ती नोव्हेंबर मध्ये असणार आहे. म्हणजे आता चालू आहे सप्टेंबर आणि नेक्स्ट आहे ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये ही एक्झाम असणार आहे. त्याची डेट वगैरे सगळे दिलेले आहे, आपण चेक करतोय. पण म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 1 ते दीड ते 2 महिने आहेत हातामध्ये. तर हा कम्प्लीट कोर्स जो आमच्याकडे अवेलेबल आहे तो जॉईन केल्यानंतर तुम्ही सहजपणे ही पेट एक्झाम क्लिअर होऊ शकता. तर इथे सीट दिलेले आहे, अलोकेशन ऑफ सीट्स कशा असणार आहे, आउट ऑफ टोटल अवेलेबल सीट्स 50% सीट्स विल बी अलोकेट टू द कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय द एंट्रन्स टेस्ट. म्हणजे 50% स्टुडंट्स जे सीट्स आहेत पीएचडी साठीच्या या युनिव्हर्सिटीच्या, तर त्या 50% एंट्रन्स टेस्ट पास होणाऱ्या स्टुडंटसाठी आहेत आणि 50% सीट्स फॉर द कॅन्डिडेट्स हु आर एक्झाम्प्टेड फ्रॉम द एंट्रन्स एक्झाम एज मेन्शन अबोव्ह रिस्पेक्टिव्हली. जे रूल्स रिवाइज केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्शन पण दिलेलं आहे काही स्टुडंट्ससाठी. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे रूल्स असतील, जसं की सेट नेट पास झालेले स्टुडंट्स किंवा असे वेगवेगळे रूल्स त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि त्या रूल मधून जे स्टुडंट्स एक्झाम होणार आहेत त्या सगळ्यांसाठी 50% सीट्स तिथे राखीव आहेत. म्हणजे टोटल 50 टेस्ट देणार आहे, 50 एक्झाम्प्टेड स्टुडंट यांच्यासाठी ह्या सीट्स राखीव आहेत. द रिझर्वेशन पॉलिसी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट विल बी फॉलोड अकॉर्डिंग टू द सीट्स अलोकेटिंग टू द सीट्स. हे रिझर्वेशन पॉलिसी नुसार ह्या सीट्स त्यांनी रिझर्व केलेल्या आहेत किंवा अलोकेट केलेल्या आहेत. स्ट्रक्चर ऑफ एंट्रन्स एक्झाम, जसं की सुरुवातीला आपण बघितलं की 2 पेपर आहेत, 100 मार्क्सचे 2 पेपर आहेत, 50-50 क्वेश्चन्सचे आहेत. म्हणजे टोटल 100 क्वेश्चन आणि 20 to 100 मार्क्स त्याचे असणार आहेत.
There will be two papers, that is paper 1 and paper 2 for the entrance test. The syllabi for paper 1 and paper 2 various subjects cover under the different faculties uploaded on university websites. इथे युनिव्हर्सिटी वेबसाईट वरती सिलेबस देखील आपल्याला दिलेला आहे, पण नॉर्मल सिलेबस काय असणार आहे किंवा नॉर्मल काय असेल पेपर 1 मध्ये इथे आपल्याला इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये दिलेली आहे. This paper will have 100 marks for 50 questions with multiple choice covering logical reasoning. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत 100 मार्क्स साठी 50 क्वेश्चन्स. लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग अँड लँग्वेज ॲप्टिट्यूड हे त्याच्यामध्ये कव्हर केलं जाणार आहे किंवा याच्यावरती ते क्वेश्चन्स आपल्याला पेपर 1 मध्ये येणार आहेत. एच करेक्ट आन्सर कॅरीज 2 मार्क्स. म्हणजे आपल्याला 50 क्वेश्चन्स म्हणजे 100 मार्क्स होतात, तर प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असणार आहेत? 2 मार्क्स. देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. इथे सुद्धा नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. कॅन्डिडेट्स हू आर score 50 marks and above, 45 marks and above in case of reserve category candidates will be declared as a pass. म्हणजे तुम्हाला 50% मार्क्स याच्यामध्ये मिळवायचे आहेत. म्हणजे किती? 100 पैकी 50 मार्क्स तुम्हाला पेपर 1 मध्ये मिळवायचे आहेत. द सक्सेसफुल कॅन्डिडेट्स इन पेपर 1 विल बी अलाउड फॉर पेपर 2 फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन. तर याच्यामध्ये थोडासा वेगळा रूल आहे की पेपर 1 जर तुम्ही क्लिअर केला म्हणजे 50% मार्क्स जर तुम्ही याच्यात मिळाले तर तुम्ही पेपर 2 देण्यासाठी अलाउड केले जाणार आहेत किंवा इलिजिबल असणार आहेत. द स्कोर ऑफ पेपर 1 विल बी व्हॅलिड फॉर नेक्स्ट 2 कॉन्सिक्युटिव्ह अटेम्प्ट्स. हा, तर तुम्ही या पेपर 1च्या स्कोर वरती 2 वेळेस अटेम्प्ट देऊ शकता पेपर 2 साठी. असं कुठल्या युनिव्हर्सिटीचं आपण आधी बघितलंय का? नाही, तर जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये हे आपण बघतो आहोत. ही वेगळी पद्धत आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण दोन्ही पेपर एकदाच नसणार आहेत. म्हणजे इथे पेपर 2 सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट आहे. पेपर 2 विल बी ऑल्सो ऑफ 100 मार्क्स, 50 क्वेश्चन्स विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे 50 मार्क क्वेश्चन्स असणार 100 मार्क्स साठी. पण आपण जर पहिला पेपर क्वालिफाय केला तर सेकंड पेपर साठी इलिजिबल असणार आहोत. How to apply for entrance test? The detail regarding revised PhD rules, syllabi of entrance exam, online application form and schedule of entrance examination are available on the university website. इथे वेबसाईट दिलेले आहे, त्याच्यावरती सिलेबस आणि ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म देखील तयार आहेत किंवा अवेलेबल आहेत. The candidates who are eligible to get exemption from the entrance test will also have apply online get exemption. तर ज्यांना एक्झामिनेशन आहे या एक्झाम मधून त्यांना सुद्धा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे त्या सीट्स साठी. तर all above mentioned candidates who wish to apply admission for the PhD degree should fill up online application from the prescribed fees. तर खाली काही फीस दिलेल्या आहेत, त्या फीस भरून आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे. Those candidates qualify paper 1 and paper 2 in the entrance examination conducted in June 2019 but not allotted guides shall apply under the exemption category. तर एक्झाम्शन कॅटेगरीमध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं? जे स्टुडंट्स 2019 चे एंट्रन्स मध्ये क्लिअर झालेले आहेत पण त्यांना गाईड मिळाला नाहीये, सीट मिळाली नाही, असे लोक एक्झामिनेशन कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. Those who have qualified only paper 1 in June 2019 have applied to paper 2. आणि जे स्टुडंट्स पेपर 1 मध्ये 2019 मध्ये क्वालिफाय झाले ते पेपर 2 साठी पुन्हा अप्लाय करू शकतात, पण एक्झामिनेशन कॅटेगरीमध्ये ते येणार नाही. Those who have appeared in final year PG examination, आणि जे स्टुडंट्स फायनल इयर एक्झामिनेशन मध्ये पीजी मध्ये अपियर झालेले आहेत ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. Candidates willing to pay for PhD admission should fill up online application, must send hard copy and application form along with the transaction slip, other supporting documents to the following address as per the schedule. त्याने शेड्यूल दिलेलं आहे, त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला हार्ड कॉपी पाठवायची आणि त्याच्यासोबत तुम्ही फी भरलेली पावती सुद्धा पाठवायची. ऑनलाईन तर भरायचंच आहे, पण ते ऑनलाईन भरून झाल्यानंतर त्या फॉर्मची कॉपी आणि सोबतच आपल्याला फीसची कॉपी सुद्धा तिथे फीसच्या पावतीची कॉपी देखील त्याच्यासोबत पाठवायची आहे. तर कुठे पाठवायचे? इथे आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे, त्या ऍड्रेस वरती पाठवायचं आहे. कधी पाठवायचं आहे? द ऍप्लिकेशन फॉर्म कॅन बी फिल्ड ओनली इन ऑनलाईन मोड. फीस ऑनलाईन भरू शकता पण त्याची रिसिप्ट जी आहे ती तुम्हाला हार्ड कॉपी पाठवायची आहे. 21/9/2021 ते 20/10/2021 5:30 पर्यंत ही हार्ड कॉपी पाठवण्याची डेट तुम्हाला टाइम दिलेला आहे. फी स्ट्रक्चर ऍडमिशन एंट्रन्स टेस्ट कोर्स इथे दिलेला आहे की फीस दिलेली आहे 1200 रुपये आणि फॉरेन स्टुडंट साठी 6000 रुपये आणि एससी स्टुडंट साठी 1000 रुपये अशी फीस दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर दिलेली आहे, इथे आपल्याला काय काय भरायचं आहे. इम्पॉर्टंट डेट्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, फिलिंग ऑनलाईन पीएचडी एंट्रन्स टेस्ट नोव्हेंबर मध्ये. बिफोर ऍप्लिकेशन फिलिंग फॉर्म काइंडली मेक द रेडी स्कॅन पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर. फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथे रेडी करून ठेवायचं, जे ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचं आहे. Once you are ready with the all details, click on the PET 2021 where the
पोझिशन ऑफ फिल ऍप्लिकेशन फ्रॉम पीएचडी एंट्रन्स टेस्ट नोव्हेंबर. त्याच्यानंतर ही तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथे जायचं आहे. त्या लिंकवर आहे केअरफुली सगळी इन्फॉर्मेशन वाचायचं आहे आणि भरायची आहे. त्याच्यानंतर मेक पेमेंट, इन्फॉर्मेशन भरल्यानंतर पेमेंट भरायचं आहे. मग हार्ड कॉपी प्रिंट करायची आहे आणि तीच हार्ड कॉपी तुम्हाला सेंड करायची आहे त्या युनिव्हर्सिटीच्या ऍड्रेसवरती. The candidate is solely responsible for his eligibility and information which has furnished in online application form. जे application form मध्ये स्टुडंट इन्फॉर्मेशन भरतायत तीच एक फायनल इन्फॉर्मेशन असणार आहे. त्याच्यामध्ये काही जर चूक झाली तर स्टुडंट त्याला असणार आहे रिस्पॉन्सिबल. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. जर इनकम्प्लीट ऍप्लिकेशन असेल तर ते रिजेक्ट केलं जाणार आहे. ऑनली फिलिंग सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म नॉट सफिशियंट. म्हणजे हार्ड कॉपी तुम्हाला कंपल्सरी पाठवायची आहे. ती डेट दिलेली आहे 23/10/2021. तोपर्यंत तुम्हाला ही हार्ड कॉपी नक्की पाठवायची आणि जर हार्ड कॉपी त्यांना मिळाली नाही तर तुमचा फॉर्म तिथे मिळाला नाही असं होईल आणि टेस्टसाठी तुम्ही अपियर होणार नाही. नेक्स्ट आहे सबमिटिंग द फॉलोइंग सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द हार्ड कॉपी ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. तर फक्त फॉर्म पाठवायचा नाहीये, फॉर्म सोबत आपल्याला काही डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. त्याच्यामध्ये अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ मार्कशीट, मास्टर्स डिग्रीचा, ट्रान्झॅक्शन स्लिप ऑफ प्रिस्क्राइब एंट्रन्स टेस्ट फीची स्लिप पाठवायची आहे. अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट रिझर्व कॅटेगरी वाल्यांसाठी, अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय सिव्हिल सर्जन इन केस ऑफ फिजिकली व्हिज्युअली हँडिकॅप कॅन्डिडेट्स. हँडिकॅप कॅन्डिडेट्स असतील तर त्यांच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. फॉर कॅन्डिडेट सिकिंग एक्झाम्पशन त्यांच्यासाठी मग एमफिल कॅटेगरीचं किंवा एमफिल डिग्री कम्प्लिशनचं सर्टिफिकेट पाहिजे. फॉर सिकिंग एक्झाम्पशन अंडर अप्रूव्ड टीचर कॅटेगरी त्यांच्यासाठी ते लेटर किंवा सर्टिफिकेट जे आहे ते पाहिजे एम्प्लॉयरचं. अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स क्लेमिंग फुलफिल द कंडिशन फॉर द एक्झाम्पशन फ्रॉम द एंट्रन्स टेस्ट. जे काही फोटोकॉपीज सर्टिफिकेट आहे ज्याच्यातून आपल्याला एक्झाम्पशन मिळते, त्यांना एक्झाम्पशन मिळालेलं आहे किंवा त्याचा फॉर्म भरलेला आहे, त्यांना ते कॉपी पाठवायची आहे हार्ड कॉपी सोबत फॉर्मच्या. प्रोसिजर फॉर सबमिशन ऑफ हार्ड कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. जी प्रोसिजर आपण सांगितलेली आहे ती याच्यात दिलेली आहे की फॉलोइंग इन्स्ट्रक्शन शुड बी फॉलोड इन व्हाइल सबमिटिंग द ऑनलाईन filled application form. The hard copy of the online application form along with the supporting documents can be submitted in person by the post. पोस्टने पाठवू शकता. A fixed appropriate postage envelope मध्ये हे सगळं टाकून पाठवायचं. आणि हॉल तिकीटचे काय डिटेल दिले. द हॉल तिकीट विल बी प्रोव्हाइडेड टू द कॅन्डिडेट ऑनलाईन ऑर लॉग इन. यू हॅव टू टेक अ प्रिंट आउट ऑफ हॉल तिकीट. हॉल तिकीट सुद्धा ऑनलाईन तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला प्रिंट आउट काढायची आहे आणि प्रिंट हॉल तिकीट ऑप्शन वरून त्या लिंक वरून लॉग इन करून तुम्ही ते हॉल तिकीट मिळवू शकता. Student have to come with the printout of hall ticket at the time of examination entrance test. म्हणजे एंट्रन्स टेस्टच्या वेळेस हे हॉल तिकीटची प्रिंट तुमच्याकडे असणं कंपल्सरी असणार आहे. लॉग इन केलेलं हॉल तिकीट तिथे तुम्ही दाखवू शकत नाही. इथे आपल्याला डिटेल्स शेड्यूल दिलेलं आहे अवेलेबल ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फ्रॉम टू युनिव्हर्सिटी वेबसाईट. जे कधी होणार आहेत, आज आपल्याला फक्त नोटिफिकेशन मिळालेलं आहे 13 तारखेपासून आणि त्याचे ऑनलाईन अवेलेबल कधी होणार आहेत 21/9 तारखेला. 21 सप्टेंबर 2021 पासून चालू होणार आहे ते 21 पर्यंत हे फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात आणि 23 ही लास्ट डेट आहे तुम्हाला हार्ड कॉपी सबमिट करण्यासाठी. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स. एंट्रन्स टेस्टला जे स्टुडंट्स एलिजिबल आहेत त्यांची लिस्ट 30 ऑक्टोबरला लागेल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑब्जेक्शन जर काय असेल तर ते 1 नोव्हेंबर पर्यंत तुमचं घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर परत एलिजिबल कॅन्डिडेट्स जे एंट्रन्स टेस्टला देऊ शकतात किंवा एक्झामटेड झाले त्यांची लिस्ट 9 तारखेला फायनल लिस्ट लागेल. आणि हॉल तिकीट लॉग इन आयडी हे कधी मिळणार आहे तुम्हाला 10 तारखेला 10 नोव्हेंबरला मिळणार आहे. इश्यू ऑफ हॉल तिकीट आणि लॉग इन आयडी. आणि मग एक्झाम कधी असणार आहे आपली टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली ती आहे 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर. म्हणजे या 3 दिवसामध्ये तुमची कधीही एक्झाम होऊ शकते. 23 ते 26 नोव्हेंबर मध्ये एक्झाम होऊ शकते पेट एंट्रन्स एक्झाम जळगावची. अशा प्रकारे इथे डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेले आहे. तर नोव्हेंबर 23ला ही एक्झाम आहे म्हणजे आपल्याकडे आहे जवळजवळ 2 महिने. तर तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स देखील जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुमचा सगळा अभ्यास या पेटसाठी होणार आहे. 2 महिन्यामध्ये कितीतरी अभ्यास तुमचा या पेट एक्झामसाठी होईल आणि तुम्ही परफेक्ट व्हाल या पेट एक्झामला क्लिअर होण्यासाठी. 50% सीट्स आहेत. त्या 50% सीट्स मध्ये आपल्याला जर फायनल लिस्ट मध्ये यायचं असेल तर लवकरात लवकर अभ्यास सुरू करायला पाहिजे या पेट एक्झामसाठी. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावच्या पेट एक्झामसाठी. तर अशा प्रकारे आपण अभ्यासाला सुरुवात करूया.